नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र काम करणारी व्यवस्था म्हणजे पोलीस. कुठेही कुणावरही अन्याय झाला, गुन्हा घडला, बेकायदेशीर गोष्टी आढळल्या तर पहिली धाव घेतली जाते पोलिसांकडे. पण याच पोलीस दलातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस दलाचं नाव खराब होतंय. आणि हेच रोखण्यासाठी आता सर्व लाच घेणाऱ्या पोलिसांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा मोठा निर्णय पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलाय. पाहूया ते प्रकरण नेमकं काय आहे, यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. पुण्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर पब, बार, हॉटेल चालतात. त्याचबरोबर मटका खेळणाऱ्यांचे अड्डे, जुगार, लॉटरी सेंटर, बेटिंग अशा अनेक बेकायदेशीर गोष्टींना काही पोलिसांकडून आश्रय दिला जातो. त्याच्या बदल्यात पोलिसांना मिळतात हप्ते. अनेक वेळा दोन गटांमध्ये असलेले कौटुंबिक आर्थिक वाद पोलीस चौकीच्या बाहेर सोडवण्यासाठी पोलिसांकडून सेटलमेंट केली जाते. यासाठी पैसे घेतले जातात. याचा अनुभव काही पुणेकरांनीही घेतलाय. पण ज्या गैरव्यवहाराचा अनुभव अनेकांनी घेतलाय ती गोष्ट म्हणजे लाच घेणारे ट्रॅफिक पोलीस. दुचाकी चारचाकी चालकांवर हजारो रुपयांचा दंड लादून हजारो रुपये न देता कमी पैशांमध्ये सेटलमेंट करणारे काही ट्रॅफिक पोलीस आहेत. सर्वसामान्य पुणेकरही त्यांच्या दबावाला बळी पडतायत. त्यामुळे ट्रॅफिक पोलीस आणि गुन्हे शाखेतील पोलीस या सगळ्यांवरच लाच घेतल्यास खंडणीचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत, ज्यात त्यांना अटकही होऊ शकते. ठराविक वेळेत हप्ते वसुली करणाऱ्या पोलिसांवरही आता खंडणीचे गुन्हे दाखल केले जाणार असून यामुळे आता ट्रॅफिक पोलिसांनाही काही नियम पाळावे लागणार आहेत. वाहतूक असलेल्या रस्त्यावर ट्रॅफिक निवारणाच्या व्यतिरिक्त आता दंड गोळा करता येणार नाही. त्याचबरोबरीने वाहन चालकांकडून दर्शनीय भागामध्ये उभे राहूनच ट्रॅफिक पोलिसांना दंड वसूल करता देखील येणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार लाचखोरीच्या किंवा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नाव आलेल्या किंवा संशय असलेल्या पोलिसांचं समुपदेशन केले. इथून पुढे असे गैरप्रकार करू नयेत अशा सूचना दिलेल्या आहेत. मात्र तरीही असे प्रकार आढळल्यास संबंधित पोलिसांवर खंडणीचे गुन्हे दाखल होतील. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी कठोरपणे होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर या नियमांचं पुणेकरांनीही स्वागत केले. पाहुयात पुणेकरांच्या प्रतिक्रिया. नियमाचं आम्ही स्वागत करतो. हा नियम म्हणजे पोलीस दलात आणि नागरिकांमध्ये एक प्रकारची पारदर्शकता निर्माण होईल आणि भ्रष्टाचाराला जो आळा बसण्याचं काम होईल ते या नियमानुसार होईल. हा, या निर्णयाबद्दल चांगलेच कार्य करताय तुम्ही. आम्हाला पटतंय ते बरोबर आहे. गोरगरिबाचं आहे ना, असेच हे लोक सतावतात. आम्हाला रिक्षावाल्यांना बी सतावतात. आम्हाला इथं थांबू नका, आता इथं थांबायचं नाही, आता इथं कुठं थांबणार कुठं. पण मग आम्ही इथं आदू माणूस आहे. मी इथं पायाचं माझ्या 2 महिने आले खुबा बदललेला आहे बघा, उजव्या पायाचा. तरी पण मी रिक्षा चालवतो, पण इथं थांबून देत नाही. त्याच्यामुळे थांबलं नाही तर मग पैसे मागतात. 2 व्हीलर 4 व्हीलर अशा याला सुद्धा. आणि काय करणार मग आम्ही, तरी काय करायचं ना. मग पुणे पोलिसांनी जे नियम काढल्याबद्दल त्यांना आम्ही स्वागत करतो आणि ते नियम कायमस्वरूपी राहायला पाहिजे. हा मला आभार आहे. खरं तर मी पहिलं सर्वप्रथम पुणे पोलिसांचं मनापासून आभार मानतो की ज्यांनी हा कायदा, हा नियम काढलाय. तो खऱ्या अर्थाने GR त्याचा निघलाय का नाही हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. का मागच्याच हिट अँड रन म्हणजे जे अगरवाल प्रकरण झालंय, हा प्रकरणावरती पडदा टाकण्यासाठी पुणे पोलिसांचा हा नवीन काय डावपेच असू शकते का असं पुणेकरांना वाटतंय. कारण ह्याचा काही GR अजून निघलेला नाहीये. आणि हा जर GR निघला आणि हा जर नियम निघत असेल तर पुणेकर काय महाराष्ट्रभर हा नियम राबवला पाहिजे आणि महाराष्ट्र याला हसत हसत स्वीकारेल. जेवढं पोलिसांची चूक आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण अलीकडच्या काळामध्ये जेव्हा ऑनलाईन पद्धतीने आपण पावती पेड करतो त्यामध्ये पोलिसांना कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येत नाही, पैसे घेता येत नाहीत. जर आपण ऑनलाईन पावती पेड जर करत नसेल तरच पोलीस याच्यामध्ये पैसे घेऊ शकतात. पण आता पुणे पोलिसांनी जो आत्ताचा नियम काढला आहे की जो पोलीस कॅश किंवा हातामध्ये पैसे घेईल त्याच्यावरती खंडणी गुन्हा दाखल होईल आणि त्यांना अटक सुद्धा होऊ शकते. म्हणजे खरोखर कौतुकास्पद हा नियम आहे आणि या नियमाला आम्ही पुणेकर सहकार्य करू. पण पुणेकरांनी किंवा महाराष्ट्रातल्या जागरूक नागरिकांनी पण या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की आपण गाडी चालवताना गाडीचं इन्शुरन्स आहे का, आपल्याकडे लायसन आहे का, आपण हेल्मेट यूज करतोय काय, आणि आपण नियम मोडत तर नाहीये ना, आपण कायद्याच्या बाहेर तर चालत नाहीये ना. आणि या कायद्याचं आम्ही पुणेकर स्वागत करू. पण हा कायदा खऱ्या अर्थाने अंमलात किंवा हा कायदा खऱ्या अर्थाने या ठिकाणी बजावत आहे का, याचा GR आहे का, असं आम्हा पुणेकरांना वाटतं. धन्यवाद. ट्रॅफिक बद्दल बोललात, असेच सगळे नियम काही अवैध धंदे असतील त्यांच्यामध्ये सेटलमेंट करणारे
पोलीस असतील त्यांना सुद्धा हाच नियम लागू येस असा नियम लागू झाला पाहिजे खऱ्या अर्थाने पुणेकरांनी किंवा जे शॉप मालक असतील. आता मी असं मुद्दामून तर 2 नंबर जे धंदे आहेत अवैध धंदे हे लोक तर आपल्याला यादी देणार नाहीत कोण हप्ते घेत आहेत, पण रवी धंगेकरांनी जे पुण्याचे कसबाचे आमदार आहेत यांनी मध्यंतरी जी लिस्ट दिली आहे की पुण्यामध्ये कुठून कोणते पोलीस किती हप्ता जमा करताय याच्यावरती खऱ्या अर्थाने पहिलीच चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे आणि यांना त्वरित निलंबित केलं पाहिजे. यांना निलंबित केलं तर बाकीचे त्यांचे जे पोलीस खात्यातले सहकारी आहेत यांना असं वाटेल की बाबा आपले सहकारी हे निलंबित झालेले आहेत, आता आपण कुठंतरी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. आणि याच्याच अनुषंगाने काही पोलीस अजूनही प्रामाणिकतेने काम करतात, जे सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्याच्या घरातून आलेले आहेत, ज्यांची घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे, असे काही पोलीस डिपार्टमेंटमधले पुणे पोलीस असतील, म्हणजे मी अनुभवलेले भरपूर किस्से आहेत, मी नावासहित सांगू शकतो. हे खूप प्रामाणिक लोक आहेत, यांचंही या ठिकाणी कौतुक करणं पण गरजेचं आहे. त्या प्रामाणिक पोलिसांना पण यांनी सत्कार केला पाहिजे, जेणेकरून बाकी पोलीस यंत्रणेला त्याचा कुठंतरी एक प्रेरणा भेटेल, उत्साही भेटेल की बाबा चांगलं काम केल्यावरती आपल्याला सत्कार होतोय आणि आपण जर चुकीचं काम करतोय तर आपल्याला या ठिकाणी निलंबित केलं जाते. आणि जे सर्वसामान्य पुणेकर नागरिक आहेत जागरूक मित्र, असं म्हणतो की तुमच्यासमोर जर कोणी पैसे घेताना दिसत असेल याचा तुम्ही फोटो काढला पाहिजे, तो CPना किंवा पुणे पोलिसांना कोणालाही पाठवला पाहिजे किंवा आपल्यासारख्या मीडियाच्या माध्यमातून तो फोटो व्हायरल झाला पाहिजे, जेणेकरून अवैध धंदेच पहिली गोष्ट बंद झाले पाहिजेत. आणि राहिलं हे लाचलुचपत म्हणजे जे हप्ते घेत आहेत, जे अतिरिक्त पैसे घेत आहेत, या पैशाला पण आळा बसेल आणि पुणेकर मोकळा श्वास घेतील. पुण्यातील अवैध धंद्यांकडे किंवा अनधिकृत गोष्टींकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करणारे पोलीस असतील किंवा मग ट्रॅफिक सिग्नलवरती न थांबता कुठेतरी गल्लीत उभं राहून पावत्या फाडणारे पोलीस असतील किंवा एखादा मुद्दा सेटलमेंट करण्यासाठी जे पोलीस पैसे घेतात, अशा सगळ्याच पोलिसांवर आता थेट खंडणीचे गुन्हे दाखल होणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये अटक सुद्धा होऊ शकते, असा थेट इशारा सध्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता तरी पुण्यातल्या पोलिसांवरती वचक बसणार का आणि पुण्यातले हे सगळे जे गैरप्रकार पोलिसांकडून केले जातात याला आळा बसणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर बेकायदेशीररित्या पैशांची मागणी करणारे, लाच घेणारे हे सगळे पोलीस आहेत, त्यांच्या जाचातून, त्यांच्या त्रासातून पुणेकरांना मुक्ती मिळणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन राजरत्नसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.